मग तुम्हाला काहीच माहित नाही हो साहेब. तुम्ही उत्तर काय, मी काय म्हणतोय, जर धोरणच नाहीये तर तुम्ही कसं हे करता जबरदस्ती कोणावरती बी? प्रमोट कसं करताय मग तुम्ही? अहो प्रमोट कसं, तुम्ही जर धोरणच बनवलं नाही त्याच्या आधीच प्रमोट कसं करताय? मग नुकसानीचं काय? मग म्हणजे ऐका ना, तुमच्या नजरेमध्ये माणूस फक्त, ऐका ना, माणूस फक्त फायद्याची गोष्ट आहे. नुकसान झाल्यानंतर आम्ही जिम्मेदार नाही, आम्ही हात वर करणार. मला आताच म्हणतात तुम्ही काय धोरण विचारतोय मी तुम्हाला. फायदे तोटेचं बोललोच नाही, अजून बी तुम्हाला माझा मुद्दा कळला नाही. काल ऐका ना, काल परवा दिवशी माझा, ऐका तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहेत ना, तर मी तुम्हाला एक काय म्हणतात ना, एक गोष्ट सांगत आहे की काल परवा दिवशी सुप्रीम कोर्टाचा एक अमेंडमेंट आहे, एक निकाल आलेला आहे, ज्याच्यामध्ये सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार काय सांगितलंय की कोविड वॅक्सिनेशन झाल्यानंतर ज्यांच्यावरती गंभीर दुष्परिणाम झाले, ज्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, त्याच्यासाठी शासनाने नुकसान भरपाईचं धोरण जाहीर करावं. बरोबर. सन्माननीय कोर्टाचा पूर्ण आधार आहे. मग एचपीव्ही नाही, एचपीव्ही साठी मग आता ही जुनं आहे, 2006 पासून ह्याला, ऐका ना, आहे बरोबर आहे, ऐका ना, आहे. पण जर समजा एचपीव्ही मुळे कोणाला नुकसान झालं, दुष्परिणाम झाला, तर परत आम्ही सन्माननीय कोर्टालाच विचारायचं की आम्हाला नुकसान भरपाई कोण देणार? मी काय सांगितलं की याच्यामध्ये हे काही प्रमाणात त्याच्यात एखादा दुसरा केस होऊ शकते, याच्यात नाही असं कुठंच नाही. 37% प्रमाण आहे साहेब. त्याच्यासाठी त्याच्यासाठी काय धोरण? बरं, 100ला लस दिली तुम्ही, एक माणूस मेला, तर त्या एक माणसासाठी धोरण काय आहे तुमचं? सध्या जे आहे प्रचलित त्याच्यानुसार आरोग्य विभागाच्या याच्यात जे आपले हे आहे, जे कोणतेही लस, आता ही एकच नाही, आम्ही सगळ्या लसी देतो. आतापर्यंत आपण लहान बाळांना सगळ्या लस देतो, ती पण लसच असते. त्या सगळ्या लसींच्या याच्यात कुठेही काही झालं तर आपल्याकडे जे त्याच्यामध्ये माहिती हे होतात. माझं उत्तरच नाही येते साहेब. मी काय सांगत आहे, धोरण काय आहे त्याच्यासाठी देण्यासाठी पूर्ण आमच्या डॉक्टर लोकांचं ट्रेनिंग झालेलं आहे. पूर्ण याच्यानुसार लस दिल्यानंतर काय काय होऊ शकतं हे आमच्या पूर्ण आरोग्य विभागाचं पूर्ण राज्य स्तरावर पण ट्रेनिंग झालं, त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर झालं, त्यानंतर खाली झाले, सगळ्यांची ट्रेनिंग झालेले. त्याच्यातून काय होऊ शकतात, त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे हे पण सगळ्यांना दिलं.